एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायलेत फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आऊंचं संस्थांचं आहे 1 महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी आणि बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आपलं भांडण होणार बरं का छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असायचं मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब राजेसाहेब चुकत नाही ना काही असं असेल तर नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाला कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणतात मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केसेसचा विषय केसेस मागे घ्यायला लागलेत त्याचा पण जी आरच काढायले ना त्याचा पण जी आर काढायलेत हा पहिल्यांदा लिखी देत होते आपल्याला ते आता जी आर काढायलेत प्रत्येकाचा जी आर काढा एक एक खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना विखे साहेब जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं घुसू आपण कशाला अडचणीत तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटियरचे वेगळा वेगळा जी आर काढा 2 जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटियरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे 3 एकूण जी आर काढा ताण नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय आमच्या नाही 58 लाख नोंदी झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं का पोराव काय करायचं 1 तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो